शेठजीचा मुलगा श्याम खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा, त्यामुळे काम कधी करावं लागले नाही. तो आता 21 वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली, याचे कसे होणार, साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलाला बोलवले व म्हणाले, हे बघ श्याम, आज तू सकाळीच बाहेर जा. काहीतरी काम करून पैसे मिळवून आण, तरच तुला जेवायला मिळेल. मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला. तिने त्याला 1 रुपया दिला. त्याने तो शेठजीच्या हातावर ठेवला, तर शेठजींनी तो विहिरीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी आईकडून त्याला 1 रुपया मिळाला. त्याने तो शेठजीच्या हातावर ठेवला, तर शेठजींनी पुन्हा तो विहिरीत फेकून दिला. तिसऱ्या दिवशी मात्र कोणीही पैसे देत नाहीत हे समजल्यावर श्याम काम शोधायला घराबाहेर पडला. पण काय काम करणार. 12 वाजेपर्यंत हिंडला, काम मिळेना. पोटात कावळे ओरडायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस त्याला दिसला. त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. साहेब, इकडे आणा. बॅग त्याने डोक्यावर उचलली. श्याम घामाघूम झाला होता. साहेबांनी 8 आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजीच्या हातावर 8 आणे ठेवले. 2 दिवसाप्रमाणे शेठजीने ते विहिरीत फेकले. श्याम चवताळून उठला. बाबा, अहो, तेवढे 8 आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली, आणि तुम्ही ते फेकून दिलेत. शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला. बाळा, आता मला काही काळजी नाही. खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळाली. 2 दिवस याच्या दुप्पट रक्कम मी फेकली, पण राग आला नव्हता, कारण त्यामागे तुझे कष्ट होते. तात्पर्य स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.